श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदनला होळीची राख घरी आणण्याची परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीत फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. अनेक लोक आजही ही राख आपल्या घरी आणतात. जेव्हा होलिका दहन केलं जातं तेव्हा त्या अग्नीत आपल्या जीवनातील दारिद्र्य, आजारपण, दुःख, वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा जळून नष्ट होतात असं मानलं जातं. असं असूनही या आगीपासून निर्माण होणारी राख ही सकारात्मक ऊर्जेनं परिपूर्ण मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार होळीच्या अग्नीत अनेक औषधी वनस्पती तसंच शेणाच्या गोवऱ्या, तूप, लाकूड यांचा समावेश असतो. त्यामुळे त्या अग्नीतून निर्माण होणारी राख ही शुद्ध आणि पवित्र मानली जाते. ही राख घरी आणल्यानं वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते. मित्रांनो, होळीच्या राखेचे अनेक चमत्कारी फायदे आहेत. होळीची थोडीशी राख तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवल्यास धनवृद्धी होते असा समज आहे. घराच्या मुख्य दरवाजावर किंवा चारही कोपऱ्यांमध्ये होळीची राख शिंपडल्यानं वास्तुदोष कमी होण्यासही मदत होते. काही ठिकाणी हीच राख कपाळावर तिलक म्हणून लावली जाते, ज्यामुळे अनेक रोगांपासून संरक्षण मिळतं अशी श्रद्धा आहे. होळीची ही राख शनी आणि राहूच्या अशुभ प्रभावांपासून संरक्षण करते असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. होळीची राख घरी आणण्याचं पण एक शास्त्र आहे. धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून होळीच्या ठिकाणी जावं. तिथून थोडीशी राख उजव्या हातानं उचलून लाल कपड्यात किंवा डबीत घरी आणावी. घरी आणल्यानंतर ती देवघरात ठेवावी किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षित ठिकाणी ठेवावी. विशेष म्हणजे ही राख आदरानं आणि श्रद्धेनंच आणावी. मित्रांनो, होळीची राख ही फक्त एक परंपरा नसून आपल्या जीवनातील सकारात्मकतेचं प्रतीक आहे. या होळीत तुम्ही देखील ही राख घरी आणून आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धीचं स्वागत करा. धन, समृद्धी आणि आनंद तुमच्या आयुष्यात सदैव भरभरून येऊ. श्री स्वामी समर्थ.